वरळीमध्ये पुण्याचीच पुनरावृत्ती झालेली असून शहा कुटुंबीय आता संपूर्णतः अडचणीत सापडले। पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणात संपूर्ण कुटुंब सहभागी होतं अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे संपूर्ण शहा कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। पुण्यात अल्पवयीन मुलांना मद्यधुंद अवस्थेत वेगानं कार चालवून चिरडल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली। त्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत। तोच अशामध्ये घटनेची पुनरावृत्ती मुंबईतल्या वरळी येथे झाली, जिथे शिवसेना नेत्याच्या मुलानं म्हणजेच मिहिर शहा यानं BMW कारनं दुचाकीला धडक दिली। महिलेचा यात मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाला। शिवसेनेचे नेते राजन शहा यांचा मुलगा असलेला आरोपी मिहिर शहा तेव्हापासून फरार असून 48 तासानंतरही त्याला अटक करण्यात आलेली नाही। या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येते। दरम्यान पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ज्या पद्धतीनं संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी होतं अशी माहिती उघड झाली। या अपघाताप्रकरणी मुख्य आरोपी फरार असला तरी पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक केली आहे। अपघातानंतर पळून जा, अपघाताचा खापर ड्रायव्हरवर फोडू असा सल्ला राजेश यांनी मुलाला दिल्याचं उघड झालं। त्यामुळे त्याचे वडील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। पण आता संपूर्ण शहा कुटुंब दोषी ठरण्याची शक्यता आहे। पुणे पोर्श प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग या गुन्ह्यात निदर्शनास आला, तसाच काहीसा प्रकार वरळीच्या प्रकरणामध्ये समोर येतोय। रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर मिहिर शहाला त्याचे वडील राजेश शहा यांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर मिहिरनं गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचं घर गाठलं।